नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। माया लॉज की गली में स्लैब गिरने से एक मजदूर की दर्दनाक मौत। उल्लासनगर कैंप 2 के रमाबाई टेकड़ी इलाके में रहने वाले दिहाड़ी मजदूर राव साहेब ननावरे शनिवार को फर्नीचर मार्केट स्थित माया लॉज में मरम्मत का कार्य कर रहे थे। शाम करीब 4 बजे वो माया लॉज और बगल वाली इमारत के बीच वाली गली की सफाई करने गए थे। उसी दौरान स्लैब का एक टुकड़ा अचानक टूटकर नानावरे के सिर पर गिर गया। इस दुर्घटना में वो गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें तुरंत ही इलाज के लिए उल्लासनगर सेंट्रल हॉस्पिटल लेकर गए। डॉक्टरों ने जांच के बाद उन्हें मृत घोषित कर दिया। स्थानीय लोगों का आरोप है कि कार्यस्थल पर उचित सुरक्षा व्यवस्था न होने के कारण ये दुर्घटना हुई है। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया और नागरिक इस बात पर विचार कर रहे हैं कि क्या संबंधित ठेकेदार और भवन प्रबंधन इस संबंध में कोई जिम्मेदारी लेगा। काय प्रकार घडला ठिकाणी? इथं आम्ही बांधकाम प्लास्टरच्या कारणाने आलेलो कामाला। इथं आता एक जण तिकडे सफाई करत होता कामगार, एक माझ्या हाताखाली काम करत होता। तर तिकडे काही धपकन आवाज आला पडलेला, तर तिकडे जाऊन बघतो तर आम्ही तिथं त्या सज्जेचा तुकडा पडलेला होता। तेच आम्ही त्याला उचलून इकडे आणलं बाहेर। शेठला फोन केला, शेठाने आणलं, शेठनी गाडी टाकून आम्हाला सेंटरला सोडलं। त्यांचं नाव काय? त्यांचं नाव ननवरे। जागेवर डेट झाली? आता ते सेंटरला गेल्यावर आम्हाला डायरेक्ट सांगितलं की जागेवर गेले। तुम्ही ते किती वाजता आले? आम्ही तर सकाळी 9 वाजल्यापासून आलेलो आहे। तुम्हाला काय कामानिमित्त आणलं होतं? इथं बांधकाम प्लास्टरच्या कामासाठी, साफसफाईच्या कामासाठी। ओके, प्लास्टर चालू होतं? हा, इमारत जुनी होती? इमारत तर जुनी आहे ना। किती वर्ष जुनी असं अंदाज? अंदाजा कम से कम 30-40 वर्ष। इमारतीचं प्लास्टर चालू होतं? हा, प्लास्टर चालू होतं। मागच्या साईडला कोणता भाग पडला? सर, सज्जाचा तुकडा पडलाय तिकडे मागच्या साईडला। अंगावर डोक्यावर पडला? डोक्यात पडला। काय या ठिकाणी आले होते? वडिलांचं नाव रावसाहेब विठोबा नंदनवरे। मला साधारण 4:30 वाजता मित्राचा फोन आला की तुझ्या पप्पाला लागले म्हणून असं सांगितलेलं। डोक्यावर स्लॅब पडलाय, एवढं काही सांगितलेलं नव्हतं, फक्त नॉर्मल भरती पडली म्हणे, लागले सेंटरला ऍडमिट जाऊन जाईल। सेंटरला गेल्यानंतर समजलं का पप्पा जागेवरती गेले आणि सगळ्यांनी लपून ठेवलेलं का पप्पा गेले। आणि त्यांना विचारलं तर मग बघतात तर काय नाही, ते सोडून गेला बोलले फक्त। किती वर्षाची घटना आहे? ही साधारण 4-5 ची घटना। तुम्हाला माहिती कधी पडली? 4:30ला। घरातून निघताना काय बोलले वडील? घरातून निघताना वडील काय बोलले होते? कुठे निघाले? मी नव्हतो त्यावेळेस, मी होमगार्डला ड्युटीला ना, तर मी जेलला होतो ड्युटीला, जेलवरून ड्युटी करून आलेलो होतो। तर काल फक्त त्यांना बोललेलं उद्या जाऊ नका कामाला, सांगितलं का नाही, तरी पण पप्पा कामाला गेले। पप्पा बांधकाम मिस्त्री होते? नाही, मिस्त्री नाही, बिगर काम करायचे मिस्त्रीच्या हाताखाली। ठेकेदार कोण आहे? ठेकेदारशी काही बोलणं झालं का? नाही, अजून काहीच नाही, ते सेटच गायब आहे ना तो अजूनपर्यंत। आणि आमच्या बाजूचा पण एक व्यक्ती, त्यांनी पण पैसे नाही दिले अजून पप्पाला। ते पण काल बोललेलं पप्पाला, बोलतो काय करायचं करून घे म्हणून। सबा इलेक्ट्रिकल्स एंड हार्डवेयर, हमारे यहाँ वायर, फैन, एलईडी, बल्ब आदि इलेक्ट्रॉनिक सामान होलसेल और रिटेल भाव में मिलेंगे। इसके अलावा हमारे यहाँ मोटर, फैन और सभी इलेक्ट्रिक सामान रिपेयर किए जाते हैं। हमारा पता है आजाद नगर चौक, उल्लासनगर 2।